ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे हजार गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी आक्रमक प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी दिली आहे। जोपर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ठीक होत नाही तोपर्यंत सीजेपीचा लढा कायम राहील, असंही ते म्हणाले। औसा येथील जिल्हा परिषद शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्रीकरण केल्याच्या तक्रारीवरून सीजेपीचे अभिजित दीपके, अजिंक्य शिंदे यांच्यासह 4 ते 5 अनोळखी व्यक्तींविरोधात औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हा परिषद शाळेचं सर्वेक्षण केलं म्हणून अभिजित दीपके, मी अजिंक्य शिंदे आणि सीजेपीचे कार्यकर्ते यांच्यावर औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। काल अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती, मिड डे मील ज्या किचनमध्ये बनतं ते किचन बंद होतं, तिथलं धान्य, भात, डाळी याच्यामध्ये किडे होते, तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पूर्णपणे अस्वच्छता होती। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपण वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते। त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं। तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे हजार गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत। पण प्रशासनाला आमचं आव्हान आहे की जोपर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ठीक होत नाहीत आणि आमच्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळत नाही तोपर्यंत सीजी